तर मित्रांनो, आज आलो आहे शेळ्यांच्या बाजारामध्ये. आपल्याला घ्यायची घरी पाळण्यासाठी शेळी. तर आता कोणत्या बाजारात आलो हे तुम्हाला पुढं मी सांगणारच आहे. तर मित्रांनो नमस्कार, मी आहे सटवा गुळवे आणि आपण आहे परळीकर. तर मित्रांनो, सकाळी सकाळी फ्रेश होऊन भांग बिंग पाडून टाकाटक झालो आणि त्यानंतर गेलो एकदा आपल्या पोपटाकडं. पोपटाला बोलल्याशिवाय आपल्याला करमतच नाही. तर पोपटाला विचारलं एकदा जाऊन कसं आहे काय नाही. ते मला एकदम ओकेमध्ये आहे. त्यानंतर गाडीची चावी घेतली, गाडीला चावी मारली आणि डायरेक्ट सेल्फ मारला आणि निघालो मग शेळ्यांच्या बाजाराच्या दिशेनं. मग आपण गाडी सोडली 60च्या स्पीडनं. गाडी बघू शकता कशी पळायला लागली. 2 तासामध्ये आपण बाजार गाठला. बाजारामध्ये गेल्यानंतर पहिल्या वेळेसच मी एवढा मोठा खूप बाजार बघितला होता. बाजार भयानकच बाजार आहे आणि हा बाजार आहे गंगाखेडचा. तर मित्रांनो, तुम्ही बघितला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. बाजारामध्ये एकाहून एक चढ शेळ्या, पिल्ले, बकरी, नाही त्या प्रकारच्या जाती आणि शेळ्या, तसेच व्यापारी. म्हणजे मी आतापर्यंत पाहिलेला सगळ्यात मोठा बाजार हा होता. तर बघू शकता ही हुंडी शेळी, हिची किंमत 27,000 रुपये सांगत होतं. त्यानंतर राजस्थानहून आलेले हे तोतापुरी नावाचे बोकड होते. बघू शकता कसले भारी दिसायला लागलेत आणि त्यांचं तोंड मी पहिल्या वेळेसच बघितलं होतं. त्यानंतर आपण घेतली ही शेळी. बघू शकता हिच्या खाली 2 बकरी आहेत आणि ते बकरी बाजारातच टक्कर खेळू लागले. त्यांना म्हणलं गप्प बसा, तुम्हाला घरी घेऊन जातो. त्यानंतर त्यांना ऑटोमध्ये टाकलं आणि मी आलो मग गाडी घेऊन पुढं आल्यानंतर आम्हाला गंगाखेडचा रेल्वे गेट लागला. त्यानंतर लगेच आगीन गाडी आली झुकझुक झुकझुक करीत. बघू शकता लहानपणी आम्ही लई खेळायचो. तर ही मालगाडी होती. त्यानंतर लगेच शेळी घरी आणली आणि घरी आणून आपल्या गोट्यात बांधली. त्यानंतर शेळी बघायला आले माझे मित्र आणि विचारू लागले कितीला आणली. तर मित्रांनो, तुम्ही सांगू शकता. आता 2 बकरे आणि एक शेळी आहे, 2 महिन्याची गाभण. तिची किंमत खाली कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला तिची किंमत जाणून घ्यायची असेल तर खाली कमेंट करा, मी रिप्लाय द्यायचा नक्की प्रयत्न करीन. त्यानंतर आलो मित्रांनो घरी, कारण खूप उशीर झाला होता आणि दिवसभर फिरून खूप बोर झालो होतो. तर चालतंय मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.